नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण कढी पकोड्याची रेसिपी बघणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। या ठिकाणी मी ताक घेतलेलं आहे, एक ग्लासभर ताक घेतलेलं आहे मी या ठिकाणी। आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट पण बनवून घेतलेली आहे, कोथिंबीर पण कापून घेतलेली आहे। भजी बनवण्यासाठी पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लाल तिखट, धने जिरा पावडर, ओवा, धने, सोडा घालून घेतलेला आहे। फोडणीसाठी आपल्याला लागणारं आता साहित्य बघून घेऊया आपण। कढी बनवण्यासाठी मी आता या ठिकाणी पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। तेलामध्ये आपण आता मोहरी घालून घेणार आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहे, हिंग पण घालणार आहे आपण त्याच्यामध्ये। भरपूर असा कढीपत्ता पण घालणार आहे त्याच्यामध्ये आपण। आलं लसूणची पेस्ट घालणार आहे त्याच्यामध्ये आपण। कढीला आपल्या दाटसरपणा येण्यासाठी आपण तेलामध्ये 1-2 चमचे बेसन घालणार आहे, म्हणजे आपली कढी छान अशी दाटसर होते, म्हणून आपण बेसन घालणार आहे। तेलामध्ये लसणाचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपण याला असंच परतवून घेणार आहे। थोडीशी हळद पण घालणार आहे आपण। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल, पण मी घालणार आहे थोडीशी हळद। कढी आपली फुटली नाही पाहिजे, त्यासाठी आपण कढीला ताक ओतल्यानंतर थोडा वेळ गॅस बंद करून ढवळून घेऊन मग नंतर त्याला हलवूनच उकळवून घेणार आहे। आता मी गॅस बंद करत आहे, कारण आपली कढी फुटू शकते गरम गॅसवर, म्हणून त्याच्यामध्ये थोडासा गूळ किंवा साखर पण तुम्ही घालू शकता, म्हणजे ताकाचा थोडा आंबटपणा कमी होतो। तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरीही चालेल, गूळ किंवा साखर ऑप्शनल आहे कढीसाठी। थोडा वेळ ढवळल्यानंतर आपण गॅस चालू करून घेणार आहे। कढीला आपल्या फोडणी घालून झालेले आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठही घातलेलं आहे। छान अशी ढवळतच याला आपण उकळवून घेणार आहे, म्हणजे आपली कढी फुटणार नाही। थोडासा गूळ घालूया आपण याच्यामध्ये। तोपर्यंत मी भजीचं पीठ पाणी घालून तयार करून घेणार आहे। याच्यामध्ये कांदा वगैरे नाही वापरणार आपण, सिंपल फक्त पिठाची गोलवाली अशीच भजी बनवणार आहे आपण, कारण ती आपण नंतर कढीमध्ये सोडणार आहे, म्हणून। पीठ मळून घेऊया आपण। भजीचं पीठ मळून झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे। तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। कढी पण आपली तयार झालेली आहे। आता आपण भजी तळून घेऊया। कढईमध्ये मी भजी तळण्यासाठी सोडून घेतलेले आहेत। आता ही आपण तळल्यानंतर कढईमध्ये सोडून घेणार आहे। माझी भजी तळून झालेले आहेत, आता मी या कढईमध्ये सोडून घेणार आहे भजी। मग आपण थोडंसं उकळवणार आहे याला। कढी पकोडे माझे बनवून झालेले आहेत, गॅस बंद केलेला आहे मी। आता आपण सर्व करणार आहे। गरमागरम कढी मी भातासोबत सर्व केलेले आहे, तर तुम्हीही नक्की बनवून बघा घरच्या घरी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तोपर्यंत खात राहा।